नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी मनीषा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. कसं असतं ना, नॉनव्हेज लोकांसाठी खूप पर्याय असतात. जसं फिश फ्राय म्हणा, म्हणजे त्याच्यामध्ये सुरमई पॉपलेट वगैरे खूप काही खातात. पण व्हेज लोकांचे खूपच वांदे होतात. व्हेज लोकांसाठी काहीच भेटत नाही खायला. तर त्याच्यासाठी एक उत्तम शोध म्हणजे एक आपण सुरणाच्या कापा हे आपण करू शकतो. तर सुरण हे खूप उपयुक्त असं कंदमूळ आहे. ते आपण मूळ व्याधीचा खूप त्रास होतो किंवा त्यांचं ब्लिडिंग खूप होतं. त्याने हप्त्यातनं दोनदा तरी किमान सुरणाचं सेवन केलं पाहिजे. प्लस याच्यामध्ये खूप चांगले गुणधर्म असतात जे आपल्या अजून इतर कुठल्याही गोष्टी म्हणजे वजन घटवण्यासाठी वगैरे मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. तर आपण आज त्याच्या विशिष्ट म्हणजे रेसिपी बघूया. तर मी आज तुम्हाला दोन प्रकार दाखवणार याच्यामध्ये, एक तर रवा लावलेलं आणि एक विदाऊट रव्याचं. तर आपण त्यासाठी कृती बघू कशी करायची ती. तर चला मग सुरुवात करू. असं सुरण असतं म्हणजे हे कंदमुळ आहे, त्याच्यामुळे याच्यावर आता मातीचा लेस वगैरे आहेत. जेव्हा आपण सुरण कापतो तेव्हा हा लगेच काळा पडतो, बघू शकता. आता मी इथे सफेद घेतलाय. सुरण कधी पण हा सफेद घ्यावा, म्हणजे कसं बघा, हा सफेद. जो लाल असतो ना त्याला खूप खाज असते, यालाही असते खाज पण याला कमी प्रमाणात असते. याचे पीस करून घेऊया. आपल्याला जो वरचा काळवटलेला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. आपल्याला हा कापून लगेच पाण्यात टाकायचा नाही तर हा काळा पडतो. असे पीस आपल्याला करून घ्यायचे चौकोनी. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, मीडियम अशा फोडी आपल्याला करून घ्यायचे, कापा करून घ्यायचे. असे पीस करून घेतल्यात आपल्याला हे लगेच पाण्यात टाकायचे. आता हे काळे पडतात त्याच्यामुळे आपण हे लगेच पाण्यात टाकणार आहोत बघा. तर अशा प्रकारे आपण आता सगळे कापा करून घेऊया आधी. तर मंडळी बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळ्या कापा करून झालेत. आता आपल्याला जी कापताना माती लागते ते आता चांगले आपल्याला धुवून घ्यायचे. तर आपण हे धुवून घेऊया चांगलं एकदा. चांगलं धुवून घ्यायचंय. हे आपले धुवून झालेत बघा स्वच्छ. आता हे आपण उकळत ठेवणार आहोत. आता आपल्याला हे उकडत घ्यायचे. जोपर्यंत आपण याच्यात सुरी किंवा टूथपिक घालून बघायचं चांगले उकडले की नाही, कारण की आपल्याला फ्राय करायचे. तर त्याच्यासाठी आपण आधी उकडून घेणार आहोत. तर आपल्याला बघायचं सुरी टोपून की कितपत उकडले. सुरी आतमध्ये गेली म्हणजे आपले हे उकडले. मग आपण हे जाळून घेऊ आणि त्याची पुढची प्रोसेस बघू. तर मंडळी बघूया आता आपले 5 ते 10 मिनिटं झालेत सुरण उकडला की नाही ते. तर बघा आपल्याला असं चेक करायचंय सुरी घालून उकडलंय का. एकात दोन जे जाड असतात ना त्याच्यात पण तुम्ही घालून बघू शकता, जे आपले जाड असतील कापले तर. हे बघा आपला चांगला सुरण उकडला गेलाय. आता आपण हे बंद करूया आणि यातलं पाणी गाळून घेऊया. तर आता आपण हे गाळून घेऊया पाणी.
चांगलं एकदा थंड पाण्याने धुवून घेऊया साध्या. म्हणजे उकडताना जो फेस वगैरे असतो आपला तो सगळा निघून जाईल. हे बघा. पूर्णपणे याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय. आपण याच्यातलं पूर्ण पाणी गाळून घेतलंय. आपण याला मॅरिनेशन करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी सर्वात आधी काश्मीरी मिरची पावडर घालते. 1 ते 1.5 चमचे मी काश्मीरी मिरची पावडर इथे घातलाय. अर्धा चमचा हळद, मालवणी मसाला अर्धा ते 1 चमचा मी मालवणी मसाला इथे टाकलाय. मीठ चवीनुसार. चुरून हा काजळाळू असतो म्हणजे याला खाज असते, तर आपल्याला खाज यायला नाही पाहिजे म्हणून आपण आंबट वापरतोय. तर मी इथे चिंच घेतले. तुम्ही चिंचेऐवजी कोकमाचा आगळ असतो तोही वापरू शकता. पण चिंचेची चव आपली चांगली लागते कारण की आपली चिंच आंबट गोड असते, त्याच्यामुळे ती टेस्ट आहे ना खूप छान लागते. तर मी इथे चिंचेचा कोळ घालते. म्हणजे आपल्याला किती आंबट पाहिजे यानुसार आपल्याला चिंच याच्यात ऍड करायचे. तर आपण हे मिक्स करून घेऊया. चिंच आपल्याला व्यवस्थित लावायची आहे कारण की चुरण खूप काजळू असतो, त्याच्यामुळे घशाजवळ खाज आल्यासारखं आपल्याला वाटू शकतं. जसं आपण फिश फ्राय करतो ना मित्रांनो, सेम तशीच पद्धत आपली असते. फक्त फिशच्या जागी आपण सुरण खाऊ शकतो. प्रत्येक कापाला आपला व्यवस्थित मसाला मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. बघा असं मॅरिनेशन याला करून झालंय. आता हे आपल्याला मुरवण्यासाठी 10 मिनिटं तरी ठेवायचंय म्हणजे आपल्या सुरणाच्या कापाला सगळं मीठ मसाला व्यवस्थित लागेल. आता हे 10 मिनिटं आपण झाकून ठेवून देऊया, नंतर फ्राय करूया. बघा मंडळी, आता आपली ही 10 ते 15 मिनिटं झालीत. आपलं हे चांगलं मॅरिनेशन झालंय. आता आपण मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे 2 प्रकारे मी करून दाखवणार आहे. तर मी आधी साधेवाले टाकते फ्राय करायला, तुम्हाला रव्याचे पण दाखवते. तर आता आपण आधी सुरुवात करूया. गॅस लावून घेऊया. आता आपला तवा तापलाय, तर आपण याच्यावर आधी तेल घालून घेऊया. आता आपण एक एक करून हे काप तव्यावरती सोडून घेऊया.
अशा प्रकारे आपण हे आता याच्यावरती तव्यावरती लावून घेतलं. आता बाजूने थोडं आपल्याला तेल सोडायचंय. आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे एका बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यायचे. तोपर्यंत मी इथे या कापा इथे शेकेपर्यंत मी इथे रव्याची तयारी करून घेते. जे आपलं वरचं कोटिंग असणार आहे त्याची तयारी करूया आपण. तर मी इथे बारीक रवा घेते. तुम्ही बारीक रवा घेतलाय. आपल्या कोटिंगला चांगली टेस्ट येण्यासाठी थोडं याच्यात मी थोडे मसाले ऍड करते. थोडे जास्त नाही, आपल्याला थोडं चवीपुरतं नावापुरतं आपल्याला घालायचं. बघा, मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, आणि थोडीसं मीठ, कारण की आपलं पुरणाच्या कापामध्ये घातलेलं आहे आपण मी, तर जास्त खार होईल म्हणून थोडंसं नावापुरते मीठ. बघू, परतून घेऊया. आता आपले हे सगळे परतून झाले. आता आपण परत बाजून जरा तेल सोडूया, जेणेकरून आपली खालची बाजून पण चांगली भाजली जाईल. आता ही खालची बाजून आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे. हे चांगलं मिक्स करून घेते. तुम्ही हवा असल्यास तांदळाचं पीठ पण लावू शकता, पण शक्यतो मी रवाच लावते. रव्याने चांगला करंचीनेस येतो. तुम्ही इथे बारीक रवा घेते, म्हणजे आपलं चांगलं त्याला कोटिंग होतं. जर जाड रवा असेल तर ते आपलं व्यवस्थित कोटिंग होत नाही, मग ते रवा वेगळा आणि आपलं सुरणाचे काप वेगळे होतात. त्याच्यामुळे इथे मी बारीक रवा वापरते. तर आपलं हे मिक्स करून झालंय. आता मी इथे याला लावून घेते. तर सर्व बाजूने आता हे चांगलं लावून घ्यायचं. तर मंडळी बघा, आपल्या तर हे दोन्ही बाजूने चांगलं करपूस झालं. ते बघा, तुम्ही बघू शकता. आपल्या दोन्ही बाजूने चांगले करपूस झाले. आता आपण काढून घेऊया. दुसऱ्या प्रकारचे दाखवते. तुम्ही हे रव्याचे करते. आता मी ह्याला रव्याचे कोटिंग चांगलं करून घेतलं, बघू शकता तुम्ही. आता मी हे रव्याचे लावते. आता आधी मी लावून घेते. आपला तवा चांगला तापला आणि याच्यावर ऑलरेडी थोडंसं तेल आहे, तर मी हे लावून घेते व्यवस्थित. हे पण आपल्याला मिडियम फ्लेम वरती चांगले भाजून घ्यायचे. आणि भाजून तेल घालते याच्यात.
तर आता आपण हे परतून घेऊया. तर बघा दुसऱ्या बाजूने पण आपले पहिल्या बाजूने चांगले भाजले गेले, तर दुसऱ्या बाजूने आपण चांगले भाजून घेऊया. दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजण्यासाठी आपण जरा तेल सोडूया याच्यात. चांगलं तेल सोडून घेऊया. मित्रांनो जसं आहे ना नॉनव्हेज साठी फिश फ्राय असं सेम व्हेज तसंच लागतं, त्याच्यामुळे हे व्हेज लोकांसाठी हा चांगला ऑप्शन आहे फिश खाण्याचा. तर बघा मंडळी दिसतात ना एकदम फिश फ्राय सारख्या. मी तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 प्रकार करून दाखवले, तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला यातला कुठला प्रकार जास्त चांगला वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय मंडळी, टेक केअर.